लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या उत्कर्षनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलकुंभावरील 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाशांच्या प्रचंड पोळ्याने अखेर भीषण रूप धारण केले। काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खेळणाऱ्या निष्पाप लहान मुलांवर अचानक मधमाशांचा थवाट तुटून पडला आणि काही क्षणात संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मधमाशांनी फक्त लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनी अक्षरशः रक्तबंबाळ केले। नागरिक जीव वाचवण्यासाठी घराकडे पळू लागले, मात्र मधमाशांचा मोर्चाच थेट घरांमध्ये शिरल्याने उत्कर्षनगरमध्ये एकच हाहाकार उडाला। महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना मधमाशांनी चावा घेतला असून काही जणांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिकांच्या डोळ्यावर, डोक्यावर आणि नाकावर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे। परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान माळा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना जलकुंभा परिसरातील गेटची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असून कायमस्वरूपी कामगार नेमण्यात येईल अशी ग्वाही दिली। तसेच जखमी नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान या प्रसंगी माळा अध्यक्ष रंजन ठाकरे, अमोल कोते, नितीन भगूर, अंकुश भुजबळ, रोहन बेंडकुळे, नितीन काळे आदी उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। भाऊ, काय सांगणार? या उत्कर्षनगरमध्ये अनेक जणांवरती मधमाशाचं जे माहोळ आहे त्यांनी चावा घेतलेला आहे, काय सांगणार? उत्कर्षनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज जलकुंभाला त्या ठिकाणी मधमाशांचे पोळं आहेत आणि काल लहान मुलं, सुट्टीचा दिवस आहे सध्या, लहान मुलं इथे खेळत असतात आणि मुलं खेळत खेळत वरती गेलीत आणि टाकीवरती जाऊन त्यांच्या मधमाशांच्या पोळ्यांच्या ते जवळ गेल्याने ते पोळ त्या ठिकाणी मधमाशा तिथे उठल्या आणि त्यांनी चावा घ्यायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी असलेल्या मुलांना तर त्यांनी चावलंच, परंतु त्या मधमाशा या जसे मुलं पळायला लागले त्यानुसार त्या मधमाशा त्यांच्या मागे वस्तीत लोकांच्या घरात शिरल्या आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी मधमाशाने हल्ला केला आणि त्यांचा चावा घेतला। त्याच्यामध्ये 4-5 लहान मुलं जखमी झालेले आहेत, काही वयोवृद्ध जखमी झालेले आहेत, काहींना अत्यंत प्रचंड अशा जखमा त्या ठिकाणी मधमाशांच्या चावामुळे झालेल्या आहेत आणि त्यांची प्रकृतीला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। म्हणून महापालिका प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो आहे की ही जी टाकी आहे इथं गेट नादुरुस्त आहे, इथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आणि नुसतं आज जर मधमाशांच्या पोळ्यांमुळे झालं आहे, उद्या या टाकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी प्रशासनाला त्या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी तातडीने या ठिकाणच्या गेटची दुरुस्ती करावी, कारण मुख्य गेट जे आहे ते नादुरुस्त आहे, वरती जाण्याचा जो जिना आहे त्याचे गेटसुद्धा उघडा आहे आणि त्यामुळे कोणीही तिथे वर जाऊ शकतं। एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झालेलीच आहे, परंतु याहीपेक्षा मोठी दुर्घटना जर भविष्यात घडायची नसेल तर तातडीने त्या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणच्या ज्या काही उपाययोजना आहेत सुरक्षतेच्या त्या तातडीने करणं गरजेचं आहे। मी या ठिकाणी नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनीसुद्धा लहान मुलांकडे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे। शेवटी सुट्टी असली तर मुलं दिवसभर खेळतात, परंतु तेवढं कंट्रोल पालकांचासुद्धा त्या ठिकाणी नसतो, परंतु ते सुद्धा लक्ष पालकांनी त्या ठिकाणी ठेवावं अशा प्रकारचं आव्हान त्यांना करतो। जर आपण बघितलं याच्यामध्ये मुख्यतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना चावा घेतलेला आहे, त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आपल्याकडून काय पाठपुरावा करण्यात येईल का? त्या ठिकाणी महापालिकेच्या स्तरावर आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरती याबाबत जे काही जखमी आहेत त्यांना काय मदत करता येईल आणि जी काही तरतूद असेल त्यानुसार मदत मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहोत। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।